सांगितलं खूप काही रहस्य खोल आहे, तेवढंही सांगायला वेळेचं बंधन आहे. म्हणून आज तुम्ही सगळेजण या दिंडी सोहळ्यात सहभागी झालात. माझी जाता जाता एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जसं आपली आळंदीची धर्मशाळा झाली, सगळ्यांच्या सहकार्यानं झाली आणि त्या आळंदीच्या धर्मशाळेमध्ये आपण प्रत्येकाने भरभराटून देणगी या ठिकाणी दिलेली आहे. तसं आता आपल्या पंढरपूरला सुद्धा आपण जागा घेतलेली आहे. मला वाटतं 7 गुंठे का काय अशी जागा आहे. किती? 7 गुंठे. मला स्वप्नात आलतो, सांगत पण 7 गुंठे जागा घेतलेली आहे आणि तिथेही आज आपल्याला निवारा म्हणून तिथेही इमारत उभी करायची. ज्यांना जसं शक्य होईल तसं आपली खारुताईचा हिस्सा त्या इमारतीसाठी लावा, एवढीच मी विनंती तुम्हाला जाता जाता या सोहळ्याच्या निमित्तानं करतो. आज आपण कुठल्याही प्रकारची बीसी घेत नाही. बीसी जर घेतली असती तर इमारतीसाठी तुमच्याकडे देणगी आम्ही मागितलीच नसती. पण देणगी आम्ही का मागतो, तुम्हाला का द्यायची तुमची इच्छा व्हावी ही अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून तुम्ही थोडं थोडं का होईना एक एक आपल्याला, जसं आपण जात्यावर बसल्यावर वैरणे घालतो, आता जातीच राहिली नाही, बाया दळतीच नाही ना, कधी दळते. असं सुंदर आयटम आहे तिकडं. मला दृष्टांत आठवला होता अण्णा, पण वेळेचं भान ठेवलं नाही तर मी आता सगळे आडवी पाडतो. हा, लाडू जिलाबीची एक गोष्ट सांगितली का तुम्ही मोकळेच झाले. हा, असा प्रश्न आहे. आणि म्हणून आज जिलाबी खायला, त्यामुळे काळजी करू नका. अगदी मन भरून जिलाबी खा आणि मन भरून हात मोकळा करा. काम तुमचं चांगलं करील, पांडुरंग तुमच्या सदैव कल्याण करील एवढीच विनंती करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माय बाप्पा हो, बोलण्याच्या ओघामध्ये 15 मिनिटं मी जास्तच खाल्ली, खायची नव्हती पण खाल्ली. माझी विनंती असते बघ, तुम्हाला जर थोडंसं ऐकायचं असेल खोलवर, मी प्रमाण कमी देतो पण चिंतन खोल देतो. खोल चिंतन उकरून काढायचं म्हटलं का काढायचं. म्हणून आजचा प्रसंग या ठिकाणी मी या सरळ मार्गे यायचं होतं, पालख्यांची गर्दी असत, एक ठिकाणी बॅरिकेड लावले, तो हवालदार म्हणला इकडून जायचं नाही. मी गाडी काढली उरुळी कांचनला, तिकडं काढली तर तुकोबारायांची दिंडी आडवी आली. म्हणलं महाराज बी भेटले, आता चला आमच्या माऊलींकडे जाऊ, कारण माऊली हा अवतार महाविष्णूचा अवतार, सखा माझा. त्याचं दर्शन घडलं म्हणजे माझं काम मिटलं. मग इथपर्यंत पोहोचलो. अण्णांनी सांगितलं होतं 5 वाजता या, अण्णा 1 तास लेट झालो, पण तुम्ही 2 तास मला लेट करून टाकलं. आता इथून भीमाशंकर गाठायचे, परत 4 दिवसांनी पुढच्या मुक्कामाला एक ठिकाणी हजर व्हायचं. बरं आपलं थोडं थोडं पेरीत राहायचं. पेरलं म्हणजे उगवतंय, तसं हे नाम तुमच्या एकदा हृदयात पेरलं का ते उगवून आलं पाहिजे आणि त्याला फळं इतकी सुंदर गोड आली पाहिजे की बस तुमचं जीवन आनंदमय हो. पंढरीचा पांडुरंग माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुमच्या संसारामध्ये सुख आणि समाधान ठेवो असे मी आशीर्वाद या ठिकाणी देतो. आणि माझी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माझ्या माऊलीच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देत असताना माझ्याबरोबर तानाजी कांबळे, ते सुद्धा या ठिकाणी उरुळी कांचनवरून आले, त्याचबरोबर संजय कासा हे सुद्धा माझ्याबरोबर आले. आणि सकाळपासून सारथीचं ज्याचं काम केले ते किरण गायकवाड आपल्या खोडदचे, ते सुद्धा माझ्या बरोबर या ठिकाणी आले. कोणालाही रुपये नाही, पण तिथं गाडी अडकली, आता जायचं कसं. तानाजी शेठ म्हणले आत्ता काळजी करू नका, मी पोहोचवतो वेळेत. वेळेतच पोहोचवलं, ही केवळ कृपा द्यायची. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. अण्णा तुम्हालाही धन्यवाद देतो. हा दिंडी सोहळा आपला चंद्र सूर्य असेपर्यंत चालू ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल. आबोलेले गुरुले वासुदेव उत्तरे आणागे उच्चारिता
तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा पाया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरणाचा उठावे महायत नारी नारायणा सुरवाडीले पणायते कापड लेखन्याचा उठावे महायत नारी नारायण हात कामळे भोगलेला निवारी लाला आता उठायते महायत नारी नारायण आज करून आरती चक्रपाणी आज पुण्यवंत तुम्ही आज तुका वाळे सारी आज प्रेमात प्रेम आरती गोविंदाचे ओवाळे सत्य रंग ते लोचना नित्य करते अवलोकन बाळा प्रौढांगे मत्र मायती कन्या रत्ने ते लोचना नित्य करते अवलोकन केशवाचे तुम्ही राहिलो विश्व वावे तया कोणी काळी संतमंगली अंतराचा वारा लागू रायसा कल्पनेची जागा नो कोणी काळी संतमंगली मागणेते कटुजपते आहे या संभाषणे रवेची मजले आणि काही कुंड